jungle. सांगली जिल्ह्यातील आळसण येथे श्री खंडोबा यात्रेचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. या यात्रेची विशेष आकर्षण ठरली ती म्हणजे एक अनोखी आणि भावनिक घटना. श्री क्षेत्र विनेश्वर आणि कालभैरव देवस्थान म्हणून पवित्र ज्योत आणण्यात आली. ही ज्योत आळसंद गावात दाखल होताच फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि ढोल ताशांच्या गजरात तिचे भव्य स्वागत करण्यात आले. मात्र या यात्रेदरम्यान एक विलक्षण घटना समोर आली. खंडोबाचा सेवक म्हणून ओळखला जाणारा एक पाळीव कुत्रा ज्योत घेऊन येणाऱ्या गाडीच्या मागे तब्बल 3 किलोमीटर धावत आला. गाडी थांबल्यानंतरही त्या गाडीत त्यांनी घेतले, परंतु तो सतत भुंकत असल्याने त्याला गाडी सोडण्यात आली. तरीही हा कुत्रा मागे न हटता ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांच्या सोबत चालत राहिला. विशेष म्हणजे हा कुत्रा तब्बल 40 किलोमीटरचा प्रवास करत ज्योतीसोबत आळसंद गावात पोहोचला. या घटनेमुळे आळसंद गावात एकच चर्चा रंगली. खंडोबाच्या सेवकाची निष्ठा पाहून भाविकही भावूक झाले. यावेळी ज्योत घेऊन येणारे कुंडलिक शिरतोडे यांनी काय सांगितले ते ऐकूया. अशा प्रकारची निष्ठा आणि श्रद्धा पाहायला क्वचितच मिळते. आळसंदमधील ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळेस आळसंद गावचे सरपंच श्री अभिनंदन जाधव, उपसरपंच सत्यवान शिरतोडे, माजी उपसरपंच पोपट बारबट्टे, माजी उपसरपंच संदीप जाधव, माजी उपसरपंच अविनाश नाना कारंडे, भरतप्पा जाधव, श्रीरंग शिरतोडे, रमेश शिरतोडे, सलीमुल्ला, दस्तगीर शिकलगार, समस्त आळसंद ग्रामस्थ व शिरतोडे समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. आज आमच्या गावामध्ये सालाबादप्रमाणे खंडोबा मंदिराची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये पार पडते. आमच्या गावातील सर्व युवक आज ज्योत आणण्यासाठी रत्नागिरीला गेले होते. खरं तर आज विशेष मानावं लागेल की त्यांच्याबरोबर येताना खंडोबा देवाचं एक प्रतीक असणारा श्वान या ठिकाणी त्यांच्याबरोबर जवळपास 100 किलोमीटर पायी चालत तो या ठिकाणी आमच्या गावामध्ये आलेला आहे. खऱ्या रूपानं त्याच्या रूपानं आमच्या गावामध्ये देव आला असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. तुमची भेट कधी झाली? रात्री 2:30 ते 3च्या दरम्यान. इतर श्वान जे होते ते आम्हाला बुकायचे, पण हे अचानकपणे 2:30च्या दरम्यान हे आमच्यासोबत चालायला चालू झाले. तुम्ही त्याला हाणण्याचा प्रयत्न केला का? आम्ही ह्याला म्हणजे आम्ही ज्यावेळेला गाडीत बसलो सगळेजण त्यावेळेला ह्याला सोडलं होतं. तरी पण हे आमच्या पाठीमागे जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर गाडीचं जेवढं स्पीड होतं तेवढं स्पीडनं हे गाडीच्या पाठीमागे पळत होतं. त्याच्यानंतर आम्ही परत हे बघितलं की हे आमच्याबरोबर यायला लागले. परत आम्ही याला गाडीत बसवलं. त्याच्यानंतर हे ज्यावेळेला आम्ही ज्योत पुढे गेली त्यावेळेला परत ही बुकायला लागलं. बुकायल्यानंतर परत ह्याला सोडून दिलं. जे तिथून जे हे आले आत्तापर्यंत ते पूर्णपणे हे चालतं झाले, गाडीवर किंवा कोणासोबत नाही. फक्त हे जिथं ही थांबली म्हणजे ज्योत थांबली तिथं ही कुत्रं पण तिथंच थांबायचं. तुम्ही ह्याला खायला वगैरे काय दिलं होतं? खायला आम्ही घालण्याचा प्रयत्न केला, 2 वेळा दिले, पण ह्यानं काही सुद्धा खाल्लेलं नाही. आता हे काय खाते आम्हाला पण काही माहिती नाही. कल्पना अचानक आल्यामुळे आम्हाला काही सुद्धा यातली माहिती नाही. बरं, आता तुम्ही या कुत्र्याचं नाव काय ठेवलं का तुम्ही? अजून नाव तर काय नाही ठेवलेलं, पण आता ज्याच्याजवळ आहे जो आता ह्याला सांभाळणार आहे तो हा निरसमज्ञ आहे. तो बी एक कार्यकर्ताच आहे त्या मंडळातला. आणि आता ह्याचं जे पोषण असेल काही तो हाच करणार.